जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले व शिक्षणप्रेमी भिकोबा बाळाजी साळी यांच्या अथक परिश्रमाने आपण शिक्षित झालेलो आहोत। 3 जानेवारी शनिवार रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन आहे। त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या कार्याला प्रणाम करून प्रेरणा घेण्यासाठी आज वाचन व लिखाण करूया हा उपक्रम आयोजित करण्यात येतोय। समाजातील प्रत्येक व्यक्तीने दिनांक 3 जानेवारी रोजी घरी बसून कोणत्याही एका वाङ्मय साहित्य प्रकारातील पुस्तकाचं किमान 1 पानाचं वाचन करावं व 1 पान लिखाण करावं अशी विनंती आहे। यात सहभागी झालेल्या व्यक्तींनी आपले नाव, गाव व मोबाईल नंबर व ज्यांना शक्य असेल त्यांनी ऑडिओ क्लिपसह 4 जानेवारी सकाळी 10 वाजेपर्यंत श्री जगन्नाथ नारायण एलगट, नाशिक, मोबाईल नंबर 92 26 21 81 06 या व्हॉट्सॲप नंबरवर कळवण्याची विनंती आहे। ही कोणतीही स्पर्धा नसून यात सहभागी होण्यासाठी कोणतंही शुल्क, बक्षीस, लिंगभेदाचे व वयाचे बंधन नाही। तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आपल्या समाजातील सेवानिवृत्त न्यायाधीश सौ मीनाताई प्रकाशराव एखे, अहिल्यानगर यांची मुलाखत 3 जानेवारी शनिवार रोजी सायंकाळी 7 वाजता पॉडकास्ट करण्यात येईल। त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा अशी विनंती आहे। विनीत जगन्नाथ भगीरथबाई नारायण एलगट, साळी, नाशिक, मोबाईल नंबर 92 26 21 06। सत्यमुख परिवारातर्फे या उपक्रमास खूप खूप हार्दिक शुभेच्छा। हे कार्य यापुढेही अखंड चालू ठेवण्याची प्रेरणा संयोजक व आयोजक यांना श्री प्रभू रामभक्त हनुमानजी व श्री भगवान जिव्हेश्वरजी देव ही प्रार्थना। सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर, इचलकरंजी। सरकारी मुद्द्यावर खुर्चीत बसली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? फुले सावित्री नसती। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।